रात्रीच्या वेळी काय स्वयंपाक बनवायचा, तोही वन पॉट मील. कारण सगळं करायची तर आपल्याला इच्छा नसते. त्यासाठी आज बनवूया झटपट अशी होणारी आणि चवीलाही छान असणारी मऊ मुगाची डाळ तांदळाची खिचडी. नमस्कार, कलर फूड बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. मुगाच्या डाळीची खिचडी बनवण्यासाठी आपण पाऊण वाटी डाळ घेऊन ती छान भाजून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 वाटी तांदूळ घालून ते व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आता झटपट बनवायची आहे म्हटल्यावर ती कुकरमध्ये बनवायची. तर एक छोटा कुकर गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 1 मोठा चमचा तूप घालून घेतलेला आहे. त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि उभ्या चिरलेल्या मिरच्यांचे तुकडे. आपल्याला चवीनुसार हव्या तेवढ्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जर जास्त तिखट लागत असेल तर त्याप्रमाणे आपल्या गरजेनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत. हे सगळं घालून त्यावर थोडं हिंग टाकून घेतलेलं आहे. हे व्यवस्थित छान असं भाजून घेऊन त्यामध्ये आपण धुतलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद घालून ते हलक्या हाताने व्यवस्थित छान भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जर 1 वाटी तांदूळ घेतले असेल डाळ तांदळाचं मिश्रण तर 2 वाटी पाणी या अंदाजाने गरम केलेलं पाणी मी घातलेलं आहे. ते पाणी त्यामध्ये घालून व्यवस्थित छान भात हलवून घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार आणि गरजेनुसार मीठ घालून घेऊन ते परत पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यावर आपण कुकरचं टोपण लावून घेऊन 2 शिट्ट्या करायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करून तो गार होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या रेसिपीचा बघायचा आहे तोही मला कमेंट करून नक्की कळवा. मी नक्की ती रेसिपी करण्याचं ट्राय करेन. नंतर कुकरचं टोपण उघडून खिचडी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ती खाण्यासाठी सर्व करायची आहे. ह्याच्याबरोबर कढी जर असेल तर छानच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू बुधवारी.